एक व्यक्ती वय फक्त 21 वर्ष, अचानक डॉक्टर सांगतात तू फक्त 2 वर्ष जगशील. अशा क्षणी बहुतेक लोक हार मानून खचून जातात. पण त्याने जग जिंकलं, विश्वाचं रहस्य सांगितलं. त्याचं नाव होतं स्टीफन हॉकिंग. 8 जानेवारी 1942 लंडन मध्ये हॉकिंगचा जन्म झाला. स्टीफनचं बालपण साधं पण जिज्ञासाने भरलेलं होतं. खेळण्यापेक्षा त्याला आवडायचं घड्याळ उघडून त्यामागची यंत्रणा समजणं, रेडिओचे सिग्नल्स तपासणं, तारांच्या रहस्यांचा शोध घेणं. त्याचे टीचर्स म्हणायचे हुशार आहे पण नेहमी स्वप्नात हरवलेला असतो. हीच स्वप्न त्याला घेऊन गेली विश्वाच्या अद्भुत रहस्यापर्यंत. ऑक्सफर्ड विद्यापीठात स्टीफनने फिजिक्स मध्ये पदवी घेऊन पुढे केम्ब्रिज विद्यापीठात क्वांटम फिजिक्स आणि कॉस्मॉलॉजी मध्ये पीएचडी केली. वयाच्या 21व्या वर्षी त्यांना ALS नावाचा गंभीर आजार झाला. डॉक्टरांनी सांगितलं तू आता जास्तीत जास्त 2 ते 3 वर्ष जगशील. हॉकिंग काही काळ निराश झाले पण त्यांनी स्वतःला सावरले. मी 2 वर्ष नव्हे तर 50 वर्ष जगणार असे ठाम ठरवले. 1963 नंतर त्यांच्या दोन्ही पायांनी काम करणं बंद केलं. नंतर हळूहळू हातही निकामी झाले. 1985 मध्ये एकदा त्यांना निमोनिया झाल्याने व्हॉइस बॉक्सही काढावा लागला. त्यामुळे आवाज कायमचा हरवला. आता ते न चालू शकत होते ना बोलू शकत होते. परंतु व्हीलचेअरवर बसून कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने चेकबोन मसल्स मधून ते हळूहळू लोकांशी संवाद साधू लागले. अभ्यासात आणि ब्रह्मांडाच्या गूढ शोधण्यात त्यांनी आपले मन गुंतवले. हॉकिन्सने ब्लॅक होल थेअरी मधून ब्लॅक होल्स पूर्णपणे काळे नसतात तर ते रेडिएशन रिलीज करतात हे सांगितले. यालाच आज आपण हॉकिन्स रेडिएशन थेअरी म्हणून ओळखतो. त्यांचा दुसरा मोठा सिद्धांत म्हणजे सिंग्युलॅरिटी थेअरी. रॉजर पेनरोज यांच्यासोबत त्यांनी सांगितलं की विश्वाची सुरुवात ही बिग बँग मधून झाली आणि काळ जसा जसा पुढे सरकतो तसं तसं ती विश्वाची रचनाही बदलत जाते. याशिवाय त्यांनी टाइमच्या स्वरूपाचा अभ्यास केला. त्यांचं सुप्रसिद्ध पुस्तक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे जगातील लाखो लोकांना विश्वाची गुपितं समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरलं. शरीराने कैद झालेला पण विचाराने विश्व जिंकणारा हा महान शास्त्रज्ञ आजही प्रत्येकाला शिकवतो मर्यादा शरीरात असतात पण स्वप्न आणि विचारांना मर्यादा नसते. अशाच इंटरेस्टिंग गोष्टीसाठी आपल्या विशाखा सायन्स टॉक्सला नक्की फॉलो करा.